यापूर्वीच तुम्हाला मतदानाच्या दिवशी देखील सांगितलं होतं की तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रणिता भालके यांचा 10,000 मताच्या पुढच्या फरकाने त्या ठिकाणी विजय होणार आहे। आज 11,136 मतांनी 11,136 मतांनी त्या ठिकाणी हा विजय प्रणिता भालकेंनी आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या संपूर्ण शहरातल्या त्यांच्यासोबत कार्यरत असणारे मग सर्व सन्माननीय नगरसेवक पदाचे उमेदवार असतील, सर्व नेते मंडळी, आदरणीय अनिल दादा असतील, आदरणीय नागेश काका, दिलीप बापू, गणेश दादा, सर्व सोबत असणाऱ्या सहकाऱ्यांच्या पाठबळामुळं, सहकार्याच्यामुळं आणि असंख्य भारत नानांच्या पासून वडीलधारे असतील, ज्येष्ठ असतील, माता भगिनी असतील, तरुण सहकाऱ्यांनी जे परिश्रम गेले जवळजवळ 3 आठवड्याहून अधिक काळ त्या ठिकाणी हे यश संपादन करण्यासाठी, हा गुलाल मिळवण्यासाठी जे केलं, खऱ्या अर्थानं त्याचा आज या मताधिक्याच्या रूपानं सार्थकी झालं असं त्या ठिकाणी बोललं तरी काय वाटतं। त्यामध्ये आमच्या त्या ठिकाणी होतं, परंतु मताधिक्याचा असेल, बंडखोरींचा काय फटका त्या ठिकाणी झाला, परंतु 11+1 म्हणजे अपक्ष आलेला देखील माझ्या कुटुंबातलाच त्या ठिकाणी सदस्य आहे आणि तो देखील चांगल्या कामासाठी पाठीशी खंबीरपणे उभं राहील ही मनोमन त्या ठिकाणी ठाम विश्वास आहे। आणि नक्कीच तीर्थक्षेत्र विकास आघाडीनं जो वचननामा दिला आहे, जाहीरनामा दिला आहे, तो पूर्ण करण्यासाठी नक्कीच आम्ही त्या ठिकाणी येणाऱ्या 5 वर्षाच्या काळात कटिबद्ध असतो। पचवायचं असतं, अपयश देखील संयमानंच त्या ठिकाणी घ्यायचं असतं। गेली लगातार त्या ठिकाणी 2 विधानसभा असेल, कारखान्याच्या याच्यामध्ये झालेला पराभव जरी असेल तरी आज वडिलांची शिकवण माझी त्या ठिकाणी जिवंतपणे कार्यकर्त्यांच्या, आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या मनामध्ये त्या ठिकाणी रुजवा आणि नक्कीच त्यांनी दिलेल्या शिकवणीला अपयशातूनच त्या ठिकाणी यशाची आज पायरी गाठलेली आहे आणि त्या यशाच्या बाबतीत मी तुमच्या माध्यमातून सांगतो, आज हा अंगावर पडलेला या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला आम्हाला आमच्या अंगावर पडलेला गुलाल इथून पुढच्या काळात प्रत्येक ठिकाणी गुलालच त्या ठिकाणी दिसेल।